आलेला आहे। नमस्कार, आपण दिवसानंतर भेटतो या मायालेक सिरीजमध्ये। मम्मी बोलली तुम्हाला खूप दिवस झाले आपले व्हिडिओ बंद होत्या, तर आता आपल्या परत पुन्हा एकदा व्हिडिओ आपला चालू झालेला आहे। तर आज आम्ही आलो आहे लालबाग मार्तंड मिसळ। इथे आम्ही अगोदर आलो होतो ना आम्ही, आणि ते आपले व्हिडिओसुद्धा खूप चांगले व्हायरल गेले होते। तर हे हे मार्तंड मिसळचं मेन ब्रँच आहे, म्हणजे अगोदर ऑपोजिट साईडला होती त्या लेन्सला, आणि आता इकडे आहे। तर आम्ही दोघंच नाही, आज इथे माझ्यासोबत माझा मित्रसुद्धा आहे वड्याचा अजित बटावळे, तर तो सुद्धा आज मिसळ खायला येणार आहे आणि आम्हाला व्हिडिओ शूट करण्यामध्ये मदत करणार आहे। चला तर आता आपण जाऊया मार्तंड मिसळ। तर अशा प्रकारे आम्ही हॉटेलमध्ये एंट्री मारलेली आहे, आणि हा इथे आपल्यासमोर मेन्यू कार्ड आहे। मेन्यू कार्ड पण पाहू शकता, मस्त ब्रँडिंग आहे मार्तंड मिसळ आणि स्पेशल वडा लालबाग। पोट भरेल पण मन नाही भरणार। तुला भूक लागलं आहे? तर आता मेन्यू कार्ड ओपन करूया। मेन्यू कार्डमध्ये चहा, सकाळच्या न्याहारी एकदम आपला गावचा शब्द, आणि पोहे, उपमा, इडली, जे आपला नॉर्मल ब्रेकफास्ट असतो। हे बटाटा वडा, कट वडा ज्याला आपण म्हणतो, मराठी खाद्यपदार्थ, कोथिंबीर वडी, अळूवडी, थालीपीठ, बटर थालीपीठ, आणि जे इथे स्पेशल आहे ते म्हणजे आपले मार्तंड मिसळ। त्यामध्ये पण इथे 3-4 प्रकार आहेत स्पेशल मिसळमध्ये। तर त्यामध्ये आपण मागवणार आहोत मम्मीसाठी मार्तंड स्पेशल मिसळ, आणि अजितसाठी मार्तंड स्पेशल चीज मिसळ, आणि मी मार्तंड स्पेशल बटरफ्राय मिसळ मागवतो, आणि बघूया कशी येते ती। नेहमी कधी पण जाम गर्दी असते, आता पण गर्दीच आहे, तर आम्हाला मस्त टेबल भेटलेलं आहे। आणि आता ऑर्डर मार्तंड स्पेशल चीज मिसळ दे, एक मार्तंड स्पेशल मिसळ दे, आणि एक बटर स्पेशल मिसळ दे, टोटल 3 मिसळ दे। तर अशा प्रकारे आपण मार्तंड मिसळच्या किचनमध्ये घुसलेले आहोत, आणि इकडे यांची पूर्ण पुऱ्यांची वगैरे चपाती तयारी वगैरे चालू आहे इकडे मध्ये। आणि आपला मार्तंडचा स्पेशल असा मिसळ रस्सा आहे, थोडं ढवळून दाखवा ना। हां, एक इकडे काय चाय बनते काय? हां, मस्त आपलं स्पेशल मिसळ मार्तंडाचा रस्सा आहे। मिसळ पावला कोणत्या आहे, म्हणजे मटकी आहे की काय उसळ आहे? मेटकी याला तर्री पण पाहू शकता, आणि त्याचा कलर पण पूर्णपणे लाल लाल भडक आलेला आहे। तिखट असते काय? स्पायसी रहता है? ओके। आणि इकडे यांचं पुरी भाजीचं काम चालू आहे, आणि इकडे प्रॉपर असे फटाफटपणे मिसळ बनवते। तर अशा प्रकारे आमच्याकडे ऑर्डर आलेली आहे। कुठली ऑर्डर आली आपली? ही मला वाटतं मार्तंड स्पेशल आहे, आणि मार्तंड चीजवाली आहे, ही अजितसाठी मागवलेली आहे। ही पुन्हा बटर आहे, मार्तंड बटरफ्राय मिसळ। आता आम्ही टेस्ट करून पाहतो कसे आहे। तर अशा प्रकारे आमच्याकडे 3 मिसळ आलेले आहेत। तर ही आपली पहिली मार्तंड मिसळ आहे, त्यामध्ये ही आपली रस्सा आहेत, आणि जे आपण बघितलं एकदम आतमध्ये तर्री आलेली, पूर्ण तर्रीवाला रस्सा आहे। भाजी आहे, भाजीमधली भाजी, फरसाण, आणि आपली काय बोलते तिला ग? तिखट बुंदी बोलतात ना हिला? मटकी, गुलाबजामुन, तिखट बुंदी, कांदा लिंबू, दही, आणि हा 1 ग्लास छास। हे तिथं सेम रिपीट आहे। ही आपली बटरवाली मिसळ आहे, यामध्ये त्यांनी मिसळ बटर फ्राय करून दिलेली आहे, आणि ही आपली आहे ती चीज मिसळ आहे, सेम स्पेशलसारखीच आहे, तिथे त्यामध्ये आपल्याला चीज टाकून दिलेलं आहे, ती अजित खाणार आहे। तर आम्ही ट्राय करून बघूया। मिसळ तर आलेली आहे, ते टेस्ट करून पाहूया। कांदा पण टाकून देऊया। मस्त आहे, एक नंबर अशी।
आंबे तर पाहिजेच मिसळ पाव त्याशिवाय मजाच नाही. त्याशिवाय काय मजा नाही. मिसळ म्हटलं तर मिसळ पाहिजे. छान अशी झालेली आहे. बटाटा वगैरे सर्व शेवटी आहे ते मिक्स करून घेऊया. म्हणजे इकडे जर आला नाही यासाठीला एकदम आदर मसाला नक्कीच या आणि भेटूया. मस्त एक नंबर असेल. कारण दुसऱ्यांदा झालं की आम्हाला खूप आवडले. पहिला आम्ही दादाला मी आलेलो आता आधी सांगितलं आले माझ्या मित्र आल्यासोबत आम्ही तिथे आलो आणि खरंच छान एन्जॉय करते. आता मी माझी स्पेशल बटर मिसळ खाऊन दाखवतो तुम्हाला. तर मम्मीने स्पेशल मटन मिसळ खाऊन दाखवली. बटर मिसळ खाऊन दाखवतो. इकडे दाखव ना दिवस पण. हा पूर्ण बटरची तर्री आहे आणि बटरमध्ये फ्राय केलं आहे पूर्णपणे. पावसुद्धा बटरमध्ये फ्राय करून आलेलं आहे. तेल नाही हा पूर्ण बटरी आहे. पहिल्यांदा बटरमध्ये मिसळ होती ती बटरमध्ये फ्राय केलेली आहे. एक नंबर. पण हे बटले आहेत ते सगळ्यांना जमणार नाही म्हणजे खायला आपल्याला तेलकट वाटेल. पण जे बटर लेवल आहेत ना मला एक नंबर वाटते मिसळ. ते ह्या रश्श्यामध्ये ना आणि हा रस्सा एकच आहे फक्त त्याला तव्यामध्ये फ्राय केलं आहे पॅनमध्ये. नाही सेमच आहे पॅनमध्ये फ्राय केलं आहे. पूर्ण आता बटरची एक टिक्की टाकली होती त्यांनी. पूर्ण त्यामध्ये फ्राय झाली मी दुपार. मिसळमध्ये हा पाव आहे ना पूर्ण आतमध्ये काय त्याला बोला मुलगा पाहिजे मिसळच्या आत. तर ते छान असं दुपार जाम नाश्त्याला भेटला ना म्हणजे अजून जाणार मला वाटतं. एक नंबर आहे. तुपानी बटर मिसळ खाऊन जाम नाही आणि शास्त्राला एक नंबर वाटतं मला कसं वाटतं. बटरी स्वाद त्याच्यामुळे ना बटरचा स्वाद येतो. सजीवर टाकल्यानंतर एक चमचा नाही भारी वाटतं. आणि माझी प्रत्येक हे आहे ना स्पेशल मिसळ आहे. हे बटर मिसळ आहे आणि चीज मिसळ आहे. पण प्रत्येकाची टेस्ट ना वेगवेगळी आहे. चीज घेतला तो फ्लेवर वेगळा येतो बटरचा फ्लेवर वेगळा येतो आणि खरंच खूप भारी. आता चला जास्त खाऊन घेते. तर इकडे पाहू शकता म्हणजे छान असे कोथिंबीर वडे सामान घेतलेली आहे आणि छान एक चटणीसुद्धा आहे. तर वडे पाहू शकता बघा मस्त छान बेसन असतं चटणी बरोबर जाम चटणी मस्त आहे. मस्त कोथिंबीरचा स्वाद मस्त. चटणी मस्त आहे. गोड चटणी आहे. गोड चटणी साईज पण मस्त मोठी आहे. क्रंची आहे एकदम कुरकुरीत आहे. प्रॉपर एकदम फ्राय झाले मस्त आहे. तर बऱ्यापैकी आमची मिसळ खाऊन झालेली आहे. बट्या तुला कशी वाटली मिसळ? पूर्ण तिखट. मम्मीने पण पूर्ण संपवली. मम्मी ॲक्च्युली पूर्ण एवढं खात नाही कधी. पण आज पूर्ण मम्मीने पूर्ण थालीच संपून टाकलेली आहे. आता शेवटचे उरलेले 2 गुलाबजामुन. गुलाबची साईज पण मस्त मोठी आहे बऱ्यापैकी.
बाकी मासे झालेला आहे आणि मस्त मिसळ पण खाऊ झाल्यानंतर गोड आणि गुलाबजाम खाऊया आणि मस्त येते. तर सगळं एकदम फिनिश झालेलं आहे आणि मस्त की मला एक मी चाय मागवला आहे. तू पिते चाय? मम्मीचा पोट पुन्हा फुल झाला आहे. पाहू शकता मंडळ सगळं एकदा संपवून तर झालेलं आहे आणि आधीच नाही तर शेवटची चहा घेतलेली आहे आणि हे बघा मस्त अशी चहा आणि इकडे बघा सगळीकडे अशी पेंटिंग काढलेली आहे अशी मस्त. इकडे आपलं बिल आलं आहे. बिल पण एवढं महाग नाही आहे कारण आम्ही खूप आयटम मागवलेला. ते पण सगळं स्पेशलमध्ये मागवलेला. अशा प्रकारे आम्ही आताच बाहेर पडलो आहे आणि बाहेर तर खूप ऊनच आहे. बाहेर एवढं ऊन आहे ना जबरदस्त ऊन आहे आणि आम्ही आतमध्ये गेलो मस्त असं टेबलकडे बसायला मिळालं आणि छान अशी मिसळपाव खाल्ली आणि म्हणूनच मार्तंड मिसळपाव अशी आहे आणि खरंच खूप छान आहे. मस्त आवडली. पोट भरला एकदम. त्याची मिळेलच आहे पोट बरोबर म्हणल्यापर्यंत असंच खायचं झाला आणि प्रॉपर अशी पुण्याची मिसळची टेस्ट आहे. आणि टेस्ट लय भारी आहे. म्हणजे प्रत्येक आम्ही 3 घेतलेल्या ना पद्धतच्या मिसळी त्याची टेस्ट वेगळी होती आणि जाम भारी. आणि अजित तुला कसं वाटलं इकडची मिसळ खाऊन? पोट भरला. आणि अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.